जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. भारताच्या इतिहासात अनेक राजे, सम्राट, योद्धे होऊन गेले. काहींनी मोठी साम्राज्य उभी केली, काहींनी युद्धे जिंकली, तर काहींची नावं केवळ पुस्तकातच मर्यादित राहिली. पण छत्रपती शिवाजी महाराज हे असे एकमेव व्यक्तिमत्व आहेत की जे इतिहासात फक्त एक राजा म्हणून नाही, तर जनतेच्या हृदयात विचार, मूल्य आणि आत्मसन्मानाचे प्रतीक म्हणून आजही जिवंत आहेत. शिवाजी महाराज म्हणजे केवळ तलवार, किल्ले आणि युद्धे नव्हेत. शिवाजी महाराज म्हणजे अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची हिंमत, स्वराज्यासाठी केलेला त्याग आणि मानवतेला धर्म मानणारी जीवनदृष्टी आहे. त्यांच्या जीवनाकडे पाहताना आपल्याला एका राजाची नव्हे तर एका राष्ट्रनिर्मित्याची कथा दिसते. शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. जवळपास सगळा जरी इतिहास माहीत नसला तर आयुष्यातील मेन प्रसंग तर सगळ्यांनाच माहिती आहे. जसे की अफजल खानाचा वध, सुरतेची लूट, शाहिस्तेखानावर हल्ला हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण मी आज सांगू इच्छिते की शिवाजी महाराजांचा फक्त इतिहास माहीत असून काही होत नाही, तर शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल आणि कोणत्या दृष्टिकोनातून आपण इतिहास वाचला पाहिजे किंवा शिवाजी महाराज त्यावेळी काय विचार करून तो प्रसंग सामोरे गेले असतील हे सांगण्याचा थोडक्यात मी प्रयत्न करते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्या काळात भारतात राजकीय परिस्थिती अत्यंत अस्थिर होती. मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही यांचे वर्चस्व होते आणि सामान्य जनतेवर अन्याय, जुलूम, अत्याचार होत होते. अशा परिस्थितीत जन्मलेल्या शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच स्वातंत्र्याची जाणीव करून देणारी माता, राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेब लाभल्या. जिजाऊंचे संस्कार हे शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा पाया होते. रामायण, महाभारत, पुराणे यांच्यामधून त्यांनी शिवबांच्या मनात धर्म, कर्तव्य, न्याय आणि स्वराज्याची भावना रुजवली. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना शिकवले की सत्ता म्हणजे भोगासाठी नसून संरक्षणासाठी असते आणि राजा म्हणजे जनतेचा सेवक असतो. बालपणापासूनच शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याचे स्वप्न आकार घेत होते. मावळातील डोंगरदऱ्या, किल्ले, नद्या, जंगले यांच्याशी त्यांचं नातं अतूट होतं. खेळताना देखील ते गडकोट, युद्धनीती, संरक्षण यांचा विचार करत. हे खेळ नव्हते तर भविष्यातील स्वराज्याचे सराव होते. त्यांच्या भोवती जमलेले मावळेही त्यांच्याच वयाचे पण ध्येयाने प्रेरित होते. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याची पहिली ठोस पायाभरणी केली. हा केवळ किल्ला जिंकण्याचा प्रसंग नव्हता, तर गुलामीच्या मानसिकतेविरुद्ध केलेली पहिली बंडखोरी होती. तोरण्यानंतर राजगड, कोंढाणा, पुरंदर असे जवळपास 350 किल्ले त्यांनी स्वराज्यात सामील केले. शिवाजी महाराजांचे नेतृत्व हे तलवारी इतकेच बुद्धीवर आधारित होते. अफजल खान वधाचा प्रसंग याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. अफजल खान हा बलाढ्य, कपटी आणि विश्वासघातकी सेनापती होता. शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी त्याने कपटनीती आखली होती. पण शिवाजी महाराजांनी त्याला केवळ शारीरिक बळाने नाही तर दूरदृष्टीने पायाभूत केले. प्रतापगडावर झालेली भेट ही फक्त 2 व्यक्तीमधील नव्हती, तर अन्याय आणि न्याय यांच्यातील लढाई होती. अफजल खानाचा वध करून शिवाजी महाराजांनी दाखवून दिले की स्वराज्याच्या रक्षणासाठी कठोर निर्णय घ्यावेच लागतात. यानंतर शाहिस्तेखान प्रकरणाने संपूर्ण मुघल साम्राज्य हादरलं. पुण्याच्या लाल महालातील रात्रीच्या अंधारात केलेल्या हल्ल्यात शाहिस्तेखानाची बोटे कापून शिवाजी महाराजांनी एक स्पष्ट संदेश दिला: स्वराज्यावर डोळा ठेवणाऱ्याला परिणाम भोगावेच लागतील. हा पराक्रम केवळ धाडसाचा नव्हता, तर तो नियोजन, गुप्तहेर, व्यवस्था आणि अचूक अंमलबजावणीचा होता. सुरतस्वारीचा प्रसंग अनेकदा चुकीच्या अर्थाने मांडला जातो. ही लूट नव्हती, तर अन्यायाने जमा केलेल्या संपत्तीचा न्याय परतावा होता. सुरतमध्ये शिवाजी महाराजांनी स्त्रिया, मंदिरे, सामान्य नागरिक यांना कोणतीही इजा होऊ दिली नाही. उलट स्वराज्याच्या सैन्याला स्पष्ट आदेश होते: जर कुणावरही अन्याय होऊ नये आणि जर कुणावर अन्याय झाला तर त्याची गय केली जाणार नाही. यावरून शिवाजी महाराजांचा धर्म समजतो. तो मानवतेचा धर्म होता. 6 जून 1674 रोजी रायगडावर झालेला राज्याभिषेक हा केवळ औपचारिक कार्यक्रम नव्हता, तो हिंदवी स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची घोषणा होती. शिवाजी महाराज छत्रपती झाले, पण त्यांच्या स्वभावात अहंकार आला नाही. त्यांनी स्वतःला राजा न म्हणता जनतेचा सेवक मानले. प्रशासन, न्यायव्यवस्था, महसूल व्यवस्था, आरमार उभारणी, किल्ल्यांचे व्यवस्थापन या सगळ्या बाबतीत त्यांनी दूरदृष्टी दाखवली होती. शिवाजी महाराजांचे राज्य हे केवळ युद्धावर नाही तर सुशासनावर आधारित होते.
स्त्रियांचा सन्मान हा शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचा मूलभूत तत्त्व होता. स्त्रियांना माता भगिनीप्रमाणे वागणूक देण्याचे आदेश त्यांनी दिले होते. परस्त्रीलाही मातेसमान मानण्याची शिकवण त्यांनी स्वराज्यात पेरले होते. इतिहासात अशा राजांचे उदाहरण दुर्मिळ आहे. शिवाजी महाराजांचा धर्म हा केवळ कर्मकांडात अडकलेला नव्हता, तर तो आचरणात उतरलेला होता. अशा या महान तेजस्वी सूर्याचा अस्त 3 एप्रिल 1680 रोजी झाला. शरीर नश्वर असते, पण विचार अमर असतात, याचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे. शिवाजी महाराज गेले, पण त्यांनी पेटवलेली स्वराज्याची ज्योत विझली नाही. पुढील पिढ्यांनी ते पुढे नेली. आजही जेव्हा आपण अन्यायाविरुद्ध उभे राहतो, स्वाभिमान जपतो, कर्तव्याशी प्रामाणिक राहतो, तेव्हा आपण शिवाजी महाराजांच्याच विचारांचे पायी वारसदार ठरतो. आजच्या काळात शिवाजी महाराजांकडे पाहताना आपल्याला तलवार उचलण्याची गरज नाही, पण त्यांच्या विचारांची तलवार मनात असायला हवी. भ्रष्टाचाराविरुद्ध लढणे, स्त्रियांचा सन्मान करणे, राष्ट्राची स्वतःची प्रामाणिक राहणे, माणुसकी जपणे हेच आधुनिक स्वराज्य आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासात नाहीत, तर ते आपल्या आचरणात असायला हवेत. कारण खरा शिवाजी हा व्यक्ती नव्हे, तर तो एक विचार आहे, आणि तो विचार जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत स्वराज्य जिवंत आहे. आज आपण 21व्या शतकात उभे आहोत. तंत्रज्ञान प्रगत आहे, माहिती एका क्षणात जगभर पोहोचते. माणूस चंद्रावर पोहोचला आहे, पण तरीही प्रश्न तोच आहे, माणूस म्हणून आपण किती प्रामाणिक आहोत? अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची हिंमत आजही आपल्यात आहे का? अशा वेळी इतिहासातील एका तलवारीकडे पाहण्यापेक्षा त्या तलवारीमागच्या विचाराकडे पाहणं अधिक गरजेचं ठरतं. आणि तो विचार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा संघर्ष हा केवळ शत्रूंशी लढण्यात मर्यादित नव्हता, तो समाजाला दिशा देण्याचा संघर्ष होता. अगदी तरुण वयात त्यांनी तोरणा किल्ला जिंकला, तेव्हा त्यांनी फक्त एक गड जिंकला नव्हता, तर ते आपण आपलं राज्य उभं करू शकतो हा आत्मविश्वास सामान्य माणसांच्या मनात पेरला होता. आजच्या युगातही ही घटना आपल्याला शिकवते की मोठं यश मिळवण्यासाठी आधी स्वतःवर विश्वास ठेवण्याची हिंमत लागते. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी पहिलं पाऊल उचलल्याशिवाय इतिहास घडतच नाही. कालच 18 फेब्रुवारीपासून बलिदान मास चालू झाला आहे. इथे सांगण्याचा एवढाच उद्देश म्हणजे माननीय श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा बलिदान मास अख्ख्या हिंदुस्थानात चालत आलेला आहे. बऱ्याच जणांना बलिदान मास म्हणजे काय हेच माहीत नाही. खरं तर हा काळ सुटकाचा मानून सुखाच्या गोष्टी टाळल्या जातात. गोड पदार्थ, मिठाई, आरामदायी गादी उशीचा त्याग करणे, व्यसनमुक्ती पाळणे व समाजाला एकत्र आणण्याचे काम करणे, व्याख्याने, पोवाडे आणि महाराजांच्या शौर्याचे स्मरण करणे. याचे महत्त्व म्हणजे संभाजी महाराजांमुळेच हिंदू धर्म आणि स्वराज्याचे रक्षण झाले ही भावना दृढ करण्यासाठी तरुण पिढीला या बलिदानाची आठवण करून दिली जाते. हा मास केवळ दुःखाचा नसून छत्रपती संभाजी महाराजांच्या निस्सीम राष्ट्रप्रेमापासून प्रेरणा घेण्याचा कालावधी मानला जातो. म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान लक्षात घेऊन किमान एकतरी चांगल्या गोष्टीचा निश्चय करून हा 1 महिना पाळला पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म, स्वराज्य आणि रयतेसाठी मोगलांचा अमानुष छळ सहन करूनही झुकले नाहीत. त्यांच्या या ऐतिहासिक बलिदानाची जाणीव ठेवणे आपले कर्तव्य आहे आणि आपण ते एकजुटीने पूर्ण केले पाहिजे. आजच्या 19 फेब्रुवारी निमित्त सर्वांना शिवजयंतीच्या भगव्या शिवमय शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.